गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण सी ई टीमध्ये इथरची रिव्हिजन पाहतो आहे. याच्या आधी आपण अल्कोहोल्स अँड फेनॉल्स कंप्लीट केलं आहे आणि आज आपण पाहतो आहे इथर्स. इथर्स हे जनरली रिप्रेझेंट कसे करतात. इथर्स हे जनरली रिप्रेझेंट कसे करतात. ROR' वेअर R अँड R' मे बी सेम ऑर डिफरंट. तर सेंटरला ऑक्सिजन असतो आणि त्याच्या दोन्ही साईडला काय असतात, कार्बन ॲटम असतात. दिस इज कॉल्ड इथर्स. याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे जनरल फॉर्म्युला. द जनरल फॉर्म्युला ऑफ इथर इज CnH10+2O. इथरचा जनरल फॉर्म्युला काय, CnH10+2. आपल्याला अल्केनचा जनरल फॉर्म्युला माहिती आहे. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय, CnH10+2. त्याच्यापुढे फक्त काय लिहायचं, ऑक्सिजन लिहायचं. अल्केनचा जो जनरल फॉर्म्युला आहे त्याच्यापुढे ऑक्सिजन लिहिला की हा जो फॉर्म्युला तयार होतो तो कशाचा होतो, इथरचा फॉर्म्युला तयार होतो. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला अजून मोनोहायड्रिक अल्कोहोलचा सुद्धा आहे. द जनरल फॉर्म्युला ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल इज CnH10+2O. म्हणजेच इथर्स आणि मोनोहायड्रिक अल्कोहोल्स यांचा जनरल फॉर्म्युला सेम आहे आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो इथर्स अँड मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. इथर्स अँड मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ ईच अदर. इथर्स आणि मोनोहायड्रिक अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला सेम आहे. याचा अर्थ इथर्स आणि मोनोहायड्रिक अल्कोहोल हे एकमेकांचे कसले आयसोमर झाले, तर हे एकमेकांचे फंक्शनल आयसोमर झाले. ओके. त्यानंतर पहा एक्झाम्पल आपण बघा C2H6O. जर आपण इथं यांची व्हॅल्यू 2 ठेवली, यांची व्हॅल्यू जर 2 ठेवली तर हा फॉर्म्युला तयार होईल कोणता, C2H6O. याचे आपण दोन स्ट्रक्चर काढतोय. फर्स्ट स्ट्रक्चर इज CH3OCH3 अँड सेकंड स्ट्रक्चर इज CH3CH2OH. दिस इज इथर. हा कोणता मॉलिक्यूल आहे, इथर, डायमिथाइल इथर. आणि हा मॉलिक्यूल कोणता आहे, अल्कोहोल आहे, CH3CH2OH, इथाइल अल्कोहोल. ह्या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम येतो, C2H6O. फक्त डिफरन्स कशामध्ये सांगा, तर डिफरन्स आहे फंक्शनल ग्रुपमध्ये. इथे फंक्शनल ग्रुप कोणता आहे, COC म्हणजे इथर, आणि इथे फंक्शनल ग्रुप कोणता आहे, OH म्हणजे अल्कोहोल. म्हणजे इथर आणि मोनोहायड्रिक अल्कोहोल हे एकमेकांचे कसले आयसोमर झाले, फंक्शनल आयसोमर झाले. फंक्शनल आयसोमर्स म्हणजे काय, ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु फंक्शनल ग्रुपमध्ये डिफरन्स असतो अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, फंक्शनल आयसोमर्स म्हणतो. ओके. त्यानंतर आपण याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट बघा, क्लासिफिकेशन. देअर आर 2 टाईप्स ऑफ इथर्स. इथरचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप इज सिम्पल ऑर सिमेट्रिकल इथर्स अँड सेकंड टाईप इज मिक्स ऑर अनसिमेट्रिकल इथर्स. सिम्पल इथर किंवा सिमेट्रिकल इथर म्हणजे काय, ऑक्सिजन ॲटमला हे जे 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते दोन्ही अल्काइल ग्रुप किंवा अराइल ग्रुप जर सेम अटॅच असतील तर त्याला म्हणतात सिम्पल इथर्स. आणि मिक्स्ड इथर म्हणजे काय, ह्या ऑक्सिजन ॲटमला हे जे 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत, हे जे 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते दोन डिफरंट असतील तर त्याला म्हणायचं मिक्स ऑर अनसिमेट्रिकल इथर. तुम्हाला पुढे रिएक्शनमध्ये हे खूप यूज होणार आहे. तुम्हाला सिम्पल इथर आणि मिक्स्ड इथर आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. समजले सर्वांना. सिम्पल इथर म्हणजे काय, ऑक्सिजनला जे 2 अल्काइल ग्रुप अटॅच असतात ते 2 सेम असतात. मिक्स्ड इथर म्हणजे काय, ऑक्सिजनला जे 2 अल्काइल ग्रुप अटॅच असतात ते 2 कसे असतात, डिफरंट असतात. त्यानंतर याच्यामध्ये आपण न्यू पॉईंट पाहूया, नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरमध्ये आपण 2 सिस्टम पाहतोय. फर्स्ट इज कॉमन नेम अँड सेकंड इज IUPAC नेम. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया कॉमन नेम. कॉमन नेम पहा, जर सिम्पल इथर असेल तर इथरचं कॉमन नेम ह्या फॉर्ममध्ये लिहायचं. फर्स्ट लिहायचं डाय, त्यानंतर लिहायचं अल्काइल म्हणजे जो पण अल्काइल ग्रुप अटॅच असेल ऑक्सिजनला त्याचं नाव लिहायचं. आणि लास्ट वर्ड कंपल्सरी कोणता लिहायचा, इथर. डाय अल्काइल इथर हे झालं सिम्पल इथरचा कॉमन नेम. फॉर एक्झाम्पल CH3OCH3 दिस इज सिम्पल इथर. CH3OCH3चं कॉमन नेम काय लिहित आहे, ऑक्सिजन ॲटमला हे जे 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते 2 कशात सेम येते त्यामुळे हा सिम्पल इथर आहे. फर्स्ट काय लिहायचं, डाय. त्यानंतर ऑक्सिजनला कोणता अल्काइल ग्रुप अटॅच आहे, CH3 म्हणजे मिथाइल. डाय पुढे काय येणार, मिथाइल, आणि लास्ट वर्ड काय येणार, इथर. म्हणजे CH3OCH3चं कॉमन नेम काय झालं, डाय मिथाइल इथर. ओके. त्यानंतर मिक्स्ड इथर. जर मिक्स्ड इथर असेल तर इथरचं कॉमन नेम हे कसं लिहिलं जातं, अल्काइल इथर. 2 वेळेस अल्काइल येणार, अल्काइल आणि लास्ट वर्ड कंपल्सरी कोणतं येणार, इथर. पण हे जे आपण अल्काइल लिहिलं आहे हे मात्र आपल्याला कसं लिहायचं आहे, अल्फाबेटिकली लिहायचं आहे. हे जे 2 इथर आहेत, हे जे 2 अल्काइल ग्रुप आहेत ते आपल्याला कसे लिहायचे आहेत, अल्फाबेटिकली लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल CH3OCH2CH3, CH3OCH2CH3 दिस इज मिक्स्ड इथर. ओके. ह्या मिक्स्ड इथरचं कॉमन नेम आपल्याला येते. तर फर्स्ट काय करायचं, हे जे 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत त्यांची नावं लिहायची. कशी लिहायची आहेत, अल्फाबेटिकली. हा कोणता आहे, मिथाइल. हा कोणता आहे, इथाइल. मग मिथाइलमध्ये आणि इथाइलमध्ये अल्फाबेटिकली फर्स्ट कोण येईल, तर इथाइल फर्स्ट येईल. त्यामुळे याचं
कॉमन नेम काय होईल, फर्स्ट याचं नाव येईल इथाईल, त्यानंतर याचं नाव येईल मिथाईल आणि लास्ट वर्ड कंपल्सरी कोणतं येईल इथर. म्हणजे याचं कॉमन नेम काय झालं इथाईल मिथाईल इथर. समजलं सर्वांना, एकदम इझी आहे. त्यानंतर IUPAC नेम पहा, IUPAC नेम इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहा IUPAC नेम दिस इज इथर ROR म्हणजेच काय असतो आपला इथर. आता नीट लक्षात ठेवा पहा, याच्यामधला जर समजा एक अल्काइल ग्रुप स्मॉल असेल आणि एक अल्काइल ग्रुप लार्ज असेल. आता स्मॉल अल्काइल ग्रुप कोणता, ज्या अल्काइल ग्रुपमध्ये कमी कार्बन ॲटम असतात त्याला म्हणतात स्मॉल अल्काइल ग्रुप, आणि ज्या अल्काइल ग्रुपमध्ये जास्त कार्बन ॲटम असतात त्याला म्हणतात लार्ज अल्काइल ग्रुप. नीट लक्षात ठेवा, स्मॉल म्हणजे कमी कार्बन ॲटम असणारा, लार्ज म्हणजे जास्त कार्बन ॲटम असणारा अल्काइल ग्रुप. ओके. आता जो स्मॉल आहे त्याला काय अटॅच करता ऑक्सिजन. इथे पहा, जर समजा हा R स्मॉल असेल तर ह्या Rला काय अटॅच करता ऑक्सिजन, आणि Rला जर आपण ऑक्सिजन अटॅच केला तर याचं नाव काय येणार अल्कॉक्सी. आणि हा जो लार्ज आहे त्याचा काय लिहायचा नेहमी अल्केन लिहायचा. जो लार्ज आहे त्याचा नेहमी काय लिहायचा अल्केन लिहायचा. म्हणजे इथरचं IUPAC नेम काय, लक्ष ठेवा, इथरचं IUPAC नेम तुम्हाला विचारू शकतात. इथरचं IUPAC नेम काय तर अल्कॉक्सी अल्केन. इथरचं IUPAC नेम काय अल्कॉक्सी अल्केन. फॉर एक्झाम्पल आपण इथे एक्झाम्पल बघा CH3OCH2CH3. मला सांगा याच्यामध्ये स्मॉल अल्काइल ग्रुप कोणता आणि लार्ज अल्काइल ग्रुप कोणता. पहा ऑक्सिजनला ह्या साईडला एक कार्बन ॲटम आहे, दिस इज स्मॉल अल्काइल ग्रुप. ह्या साईडला दोन कार्बन ॲटम आहेत म्हणजे हा काय झाला सांगा लार्ज. ओके. जर स्मॉल असेल तर त्याला काय अटॅच करता ऑक्सिजन. पहा इथे आपण अटॅच केला CH3O आणि CH3Oला काय म्हणतात मिथॉक्झी असं म्हणतात. CH3O म्हणजे मिथॉक्झी. पुढे हा आहे लार्ज, कारण याच्यामध्ये दोन कार्बन ॲटम आहेत. लार्ज असणारा नेहमी काय असतो अल्केन. पण याच्यामध्ये टोटल कार्बन ॲटम किती दोन, त्यामुळे नाव काय झालं याचं इथेन. म्हणजे जर पूर्ण IUPAC नेम जर आपण याचं बघितलं तर काय येणार मिथॉक्झी इथेन. समजलं सर्वांना. नेहमी जो स्मॉल आहे तो ऑक्सिजनला अटॅच करायचा आणि अल्कॉक्सी ग्रुप तयार करायचा. जो लार्ज आहे त्याचा अल्केन. याचा IUPAC नेम करणार CH3OCH3. दोन्ही साईडला एक एक कार्बन ॲटम असणारा अल्काइल ग्रुप आहे. तुम्ही कोणताही अल्कॉक्सी कन्सिडर करू शकता, कोणताही अल्केन कन्सिडर करू शकता. समजा याचा तुम्ही अल्कॉक्सी कन्सिडर केला आणि याचा तुम्ही अल्केन कन्सिडर केला तर नाव सांगा काय येणार. तर OCH3चं नाव फर्स्ट लिहायचं. OCH3 म्हणजे काय मिथॉक्झी. OCH3 म्हणजे मिथॉक्झी. एक कार्बन ॲटम असणारा अल्केन कोणता लिहितो आपण मिथेन. मिथॉक्झी मिथेन. समजलं सर्वांना. त्यानंतर पहा हे आहे ॲरोमॅटिक इथर. पहा याच्यावरती आपल्याला जास्त करून क्वेश्चन विचारतात. बेन्झिनला काय अटॅच आहे ऑक्सिजन आणि ऑक्सिजनला काय अटॅच आहे अल्काइल ग्रुप अटॅच आहे. मग सांग याचं नाव काय येणार. फर्स्ट आपण कॉमन नेम पाहायचं मिथाईल फिनाईल इथर. पहा हा ग्रुप कोणता आहे मिथाईल आहे, हा कोणता आहे फिनाईल आहे. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल तर मिथाईल फर्स्ट येईल. त्यामुळे आपण इथं कॉमन नेम काय लिहिलं मिथाईल फिनाईल आणि लास्ट वर्ड कंपल्सरी इथर. किंवा याचंच अजून एक फेमस नाव आहे ते म्हणजे कोणतं ॲनिसोल. तर ॲनिसोल म्हणजे काय तर बेन्झिनला OCH3 ग्रुप अटॅच आहे. बेन्झिनला जर OCH3 ग्रुप अटॅच असेल तर त्याला ॲनिसोल म्हणतात. याचं IUPAC नेम आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. तर OCH3 म्हणजे काय तर OCH3 म्हणजे मिथॉक्झी आणि याचं नाव काय बेन्झिन. मिथॉक्झी बेन्झिन हे झालं याचं IUPAC नेम. ॲनिसोलसुद्धा IUPAC नेममध्ये कन्सिडर केलं जातं. समजलं सर्वांना. तर हे होतं आपलं इंट्रोडक्शन. पहा न्यू पॉईंट आहे मेटामेरिझम. तर मेटामेरिझम म्हणजे काय पहा आपण फर्स्ट मेटामर्स म्हणजे काय पहा द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. पहा मेटामर्स म्हणजे काय पहा ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असतो सेम असतो. सेम फंक्शनल ग्रुप म्हणजे ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शनल ग्रुप सेम आहे, फक्त डिफरन्स कशामध्ये आहे बट डिफरंट अल्काइल ग्रुप्स अटॅच टू ऑक्सिजन ॲटम. जर फक्त वेगवेगळे अल्काइल ग्रुप जर अटॅच असतील ऑक्सिजन ॲटमला तर अशा कंपाऊंड्सला काय म्हणतात मेटामर्स म्हणतात आणि फेनॉमेनॉनला काय म्हणतात मेटामेरिझम म्हणतात. हां मेटामर्स म्हणजे काय असतो सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. मेटामर्सचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, फंक्शनल ग्रुप सेम असतो, फक्त काय डिफरंट असतात डिफरंट अल्काइल ग्रुप्स अटॅच टू ऑक्सिजन ॲटम. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया C4H10O हा आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10O. C4H10चं फर्स्ट स्ट्रक्चर CH3OCH2CH2CH3 दिस इज मिथाईल एन प्रोपिल इथर. सेकंड CH3CH2OCH2CH3 दिस इज डायइथाइल इथर. अँड थर्ड CH3OCH3 याचं कॉमन नेम आहे आयसोप्रोपाईल मिथाईल इथर. ह्या तिन्हींचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे सेम. C4H10O ह्या तिन्हींचाही फंक्शनल ग्रुप कसा आहे सेम.
इथर 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 फंक्शनल ग्रुपसुद्धा सेम, फक्त काय डिफरंट आहे, डिफरंट अल्काइल ग्रुप्स अटॅच टू ऑक्सिजन ॲटम. ह्या ऑक्सिजन ॲटमला हे जे अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते अल्काइल ग्रुप तिन्हीमध्येही कसे आहेत, डिफरंट आहेत. इथे ऑक्सिजन ॲटमला एक मिथाइल एक एन प्रोपाइल अटॅच आहे, इथे ऑक्सिजन ॲटमला 2 इथाइल आहेत, इथे ऑक्सिजन ॲटमला एक आयसोप्रोपाइल आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे ह्या तीनही इथरमध्ये जे अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ऑक्सिजन ॲटमला ते कसे आहेत, डिफरंट आहेत. म्हणून अशा कंपाऊंड्सला काय म्हणतात, मेटामर्स म्हणतात आणि फेनॉमेननला काय म्हणतात, मेटामेरिझम म्हणतात. ओके, एकदम इझी आहे. त्यानंतर याच्यामध्ये न्यू पॉइंट आहे प्रिपरेशन ऑफ इथर्स. न्यू पॉइंट आहे प्रिपरेशन ऑफ इथर्स. याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे विल्यमसन्स इथर सिंथेसिस. प्रिपरेशन ऑफ इथर्समध्ये फर्स्ट आहे विल्यमसन्स इथर सिंथेसिस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण याच्यावरती CET 2019मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. विल्यमसन इथर सिंथेसिस म्हणजे काय, दिस इज अल्काइल हॅलाइड. जर आपण अल्काइल हॅलाइडला हीट केलं विथ सोडियम अल्कॉक्साईड तर काय तयार होतो, इथर तयार होतो. मग इथे इथर कोणता तयार होतो, सिम्पल पण तयार होऊ शकतो, मिक्सड पण तयार होऊ शकतो. सिम्पल ॲज वेल ॲज मिक्सड इथर प्रिपेअर्ड इन विल्यमसन्स इथर सिंथेसिस अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज विल्यमसन्स इथर सिंथेसिस. विल्यमसन्स इथर सिंथेसिस म्हणजे काय, अल्काइल हॅलाइड्स ऑन हिटिंग विथ सोडियम अल्कॉक्साईड टू गिव्ह करस्पॉन्डिंग इथर. दिस रिएक्शन इज नोन ॲज विल्यमसन्स इथर सिंथेसिस. नेम रिएक्शन आहे. आता सर्वात महत्त्वाचं काय तर जो अल्काइल हॅलाइड आहे तो एकतर आपण विल्यमसन्स इथर सिंथेसिसमध्ये एकतर आपण 1 डिग्री यूज करू शकतो किंवा आपण 2 डिग्री यूज करू शकतो. पण हा जो सोडियम अल्कॉक्साईड आहे तो 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री पण चालू शकतो, कोणताही असू शकतो, सिम्पल किंवा मिक्सड इथर तयार होईल. पण जर समजा तुम्ही अल्काइल हॅलाइड 3 डिग्री घेतला, 1 डिग्री 2 डिग्री अल्काइल हॅलाइड असेल तर इथर तयार होणार. जर समजा तुमचा अल्काइल हॅलाइड 3 डिग्री असेल तर इथर नाही तयार होणार, इथे काय तयार होणार, अल्केन तयार होणार. ओके, समजतं सर्वांना. तर इथे काय होणार, डिहायड्रो हॅलोजिनेशन. हॅलोजन ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम कोणता आहे, अल्फा, आणि त्याच्या ॲडजस्टंटला कोणता आहे, बीटा. अल्फाचा हॅलोजन रिमूव्ह होणार, बेटाचा H रिमूव्ह होणार. त्यामुळे C आणि ह्या CH2 मध्ये एक H रिमूव्ह झाला ना, म्हणजे इथं काय राहिलं, CH2 राहिलं. C आणि CH2च्या मध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. आणि हेच तुम्हाला विचारतात, जर तुम्ही विल्यमसन्स इथर सिंथेसिसमध्ये अल्काइल हॅलाइड जर तुम्ही 3 डिग्री यूज केला, कोणता 3 डिग्री जर तुम्ही यूज केला आणि सोबत जर तुम्ही सोडियम अल्कॉक्साईड जर घेतला, मग तो कोणताही असो, 1 डिग्री असो 2 डिग्री असो किंवा 3 डिग्री असो, आणि त्याला जर तुम्ही हीट केलं तर तुम्हाला कंपाऊंड कोणता मिळणार, अल्किन. लक्षात ठेवा, विल्यमसन्स इथर सिंथेसिसमध्ये 3 डिग्री अल्काइल हॅलाइड जर यूज केला तर कंपाऊंड कोणता मिळतो, अल्किन. पुढे फिनाइल हॅलाइड. फिनाइल हॅलाइड म्हणजे काय, हा जर हॅलोजन ॲटम sp2 कार्बन ॲटमला अटॅच असेल तर त्याला म्हणतात फिनाइल हॅलाइड. नेक्स्ट आहे अराइल हॅलाइड. दिस इज अराइल हॅलाइड. ॲरोमॅटिक रेगला डायरेक्ट हॅलोजन ॲटम अटॅच आहे, दिस इज कॉल्ड अराइल हॅलाइड. फिनाइल हॅलाइड आणि अराइल हॅलाइड हे यूज केले जात नाहीत, नॉट यूज इन विल्यमसन्स इथर सिंथेसिस. विल्यमसन्स इथर सिंथेसिसमध्ये कधीही फिनाइल हॅलाइड आणि अराइल हॅलाइड यूज केले जात नाहीत. समजलं सर्वांना. तर ही होती मेथड्स ऑफ प्रिपरेशनमधली फर्स्ट रिएक्शन कोणती, विल्यमसन्स इथर सिंथेसिस. याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हा सेकंड पॉईंट आहे, 3 डिग्री असेल तर अल्केन तयार होणार. घ्यायचा स्क्रीनशॉट. सेकंड मेथड आहे फ्रॉम अल्कोहोल्स. सेकंड मेथड आहे फ्रॉम अल्कोहोल्स. तर आपण अल्कोहोलपासून सुद्धा इथर तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल CH3 CH2OH. दिस इज इथाइल अल्कोहोल, इथेनॉल. जर आपण इथेनॉलला हीट केलं, म्हणजे कोणत्याही अल्कोहोलला जर आपण हीट केलं विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट 413 केल्विन. किती टेम्परेचर आहे, तर इथे आहे 413 केल्विन, 413 केल्विन. टेम्परेचर लक्षात आहे 413 केल्विन. तर काय तयार होतो, डाय इथाइल तयार होतो. म्हणजे काय होतं, 2 इथेनॉल आपण इथे यूज करतोय. तुम्हाला काय देतात, CETमध्ये एकच इथेनॉल देतात. जर एकच इथेनॉल दिला आणि ॲरोवरती कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर लिहिलं, टेम्परेचर किती आहे, टेम्परेचर चेक करायचं आहे 413 केल्विन. तर काय तयार होतो, डाय इथाइल इथर प्लस काय होतं, वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह होतो. अँड दिस इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. यालाच काय म्हणतात, इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. वर्ड कोणता आहे, इंटर, INTER, इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. पहा, हे जे रिएक्शन आहे ते रिएक्शन कसे होते पहा. आपण काय करतोय, जर आपल्याला अल्कोहोलपासून इथर तयार करायचं असेल तर अल्कोहोलचे आपण 2 मॉलिक्युल यूज करतोय, CH3 CH2OH. दिस इज फर्स्ट मॉलिक्युल प्लस दिस इज सेकंड मॉलिक्युल. काय रिमूव्ह होणार, हा OH आणि हा H. काय रिमूव्ह झाला सांगा, OH आणि H, H2 रिमूव्ह झाला.
शिल्लक काय राहिलं CH3 CH2 O CH2 CH3 म्हणजेच डायइथाइल इथर अँड दिस इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन म्हणजे काय, जर दोन मॉलिक्युलमधून वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह झाला तर त्याला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. आणि हे इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन किती टेम्परेचर होतं तर 413 केल्विनला. आता सेम रिएक्शन आहे, इथेनॉल आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे. जर आपण याचं टेम्परेचर फक्त चेंज केलं, आपण समजा आपण याचं टेम्परेचर 443 केल्विन केलं, किती 443 केल्विन केलं तर आपल्याला इथर मिळत नाही, तर आपल्याला काय मिळतं इथं इथिन मिळतो, वॉटर का तो रिमूव्ह होतो अँड दिस इज कॉल्ड इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. हा झाला टेम्परेचरचा इफेक्ट. 413 यूज केलं तर तुम्हाला मिळणार इथर. डिहायड्रेशन कोणतं होणार इंटरमॉलिक्युलर. जर तुम्ही टेम्परेचर इथं यूज केलं 443 केल्विन तर वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह होणार आणि इथिन तयार होणार अँड दिस इज कॉल्ड इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. इंट्रामॉलिक्युलर म्हणजे काय तर OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो अल्फा, त्याच्या शेजारचा बीटा, अल्फाचा OH रिमूव्ह होतो, बीटाचा H रिमूव्ह होतो. म्हणजे एकाच मॉलिक्युलमधून जर वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह झाला तर त्याला म्हणायचं इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. म्हणजे इथे सर्वात इम्पॉर्टंट काय आहे तर इम्पॉर्टंट आहे टेम्परेचर. 413 असेल तर इथर मिळणार, 443 असेल तर इथिन मिळणार. म्हणजे तुम्हाला टेम्परेचरवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. ओके, एक्झाममध्ये कोणते टेम्परेचर दिलं आहे ते टेम्परेचर तुम्ही चेक करायचं. त्यानंतर दिस इज ऑल्सो कॉल्ड कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेस. ही जी रिएक्शन आहे ह्या रिएक्शनला आपण काय म्हणतो कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेस. त्यानंतर रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल. विच अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेस तर मिथेनॉल. CH3OH म्हणजे मिथेनॉल. मिथेनॉल इज मोर रिएक्टिव्ह दॅन एनी अदर प्रायमरी अल्कोहोल, मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल, मोर रिएक्टिव्ह दॅन टर्शियरी अल्कोहोल. जर तुम्ही टर्शियरी अल्कोहोल जर इथे यूज केला इथर तयार करण्यासाठी तर इथं इथर तयार होत नाही, इथे काय तयार होतो अल्केन तयार होतो. पुढे थर्ड आहे फ्रॉम डायझोमिथेन. डायझोमिथेनचा फॉर्म्युला काय तर CH2N2. डायझोमिथेनचा फॉर्म्युला आहे CH2N2. हा यूज करून सुद्धा आपण काय तयार करू शकतो इथर तयार करू शकतो. त्यासाठी काय करायचा डायझोमिथेनची रिएक्शन अल्कोहोलसोबत करायची. ROH प्लस CH2N2 हीट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ HbF4 म्हणजे फ्लोरोबोरिक ॲसिड. नीट लक्षात काय तयार होणार पहा, हा R, हा O, हा H आणि हा CH2 काय तयार होणार CH3 तयार होणार. पहा RO ॲज इट इज आहे, हा H आणि हा CH2 म्हणून काय तयार झाला हा CH3 तयार झाला प्लस नायट्रोजन गॅस रिमूव्ह होतो. आणि हा जो इथर तयार झाला आहे तो इथर कोणता आहे मिथाइल इथर. मिथाइल इथर आपण इथं का लिहिलं आहे कारण इथे जो इथर तयार होतो त्या इथरमध्ये एक कंपल्सरी ग्रुप येतो तो म्हणजे कोणता मिथाइल आणि म्हणून आपण याला काय म्हणतो मिथाइल इथर. ओके, त्यानंतर पहा याच्यामध्ये नेक्स्ट रिएक्शन आहे नेक्स्ट पॉईंट आहे अल्सो कॉल्ड मिथायलेशन ऑफ अल्कोहोल. ह्याच रिएक्शनला काय म्हणतात मिथायलेशन ऑफ अल्कोहोल म्हणतात. रिझन काय दिस इज अल्कोहोल. मिथायलेशन ऑफ अल्कोहोल काय म्हणतात पहा दिस इज अल्कोहोल. पहा हा H रिमूव्ह झाला आहे आणि त्या ठिकाणी काय अटॅच झाला आहे मिथाइल ग्रुप अटॅच झाला आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं आहे अल्कोहोलचं मिथायलेशन झालं आहे. दिस इज कॉल्ड मिथाइल इथर. एकदम सिम्पल आहे, हा H रिमूव्ह झाला आहे त्या ठिकाणी CH3 अटॅच झालं म्हणजेच अल्कोहोलचं काय झालं मिथायलेशन झालं. अल्सो कॉल्ड मिथायलेशन ऑफ अल्कोहोल. H रिमूव्ह मिथाइल ग्रुप ॲड. पुढे ओनली मिथाइल इथर्स प्रिपेअर्ड. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आहे की ह्या मेथडनं फक्त मिथाइल इथर तयार होतात. मिथाइल इथर म्हणजे कोणते असा इथर की ज्याच्यामध्ये एक ग्रुप कंपल्सरी येणार कोणता मिथाइल ग्रुप येणार. अशा इथरला काय म्हणतो आपण मिथाइल इथर. आणि ह्या मेथडने फक्त आपण मिथाइल इथरच तयार करू शकतो, एक इथर आपण तयार करू शकत नाही. तो म्हणजे कोणता डायइथाइल इथर. डायइथाइल इथर आपण तयार करू शकत नाही. का तयार करू शकत नाही डायइथाइल इथर दॅट इज CH3 CH2O CH2 CH3 कॅनॉट बी प्रिपेअर. रिझन काय कारण ते ऑक्सिजन ॲटमला एका साईडला कंपल्सरी मिथाइल ग्रुप आहे का सांगा नाही आहे. मिथाइल ग्रुप जर नसेल तर याचा अर्थ हे असे इथर्स आपल्याला प्रिपेअर करता येत नाहीत. ऑक्सिजन ॲटमला एक ग्रुप कंपल्सरी कोणता पाहिजे मिथाइल पाहिजे तरच आपण असे इथर ह्या मिथेनने प्रिपेअर करू शकतो. डायइथाइल इथर आपण डायझोमिथेनपासून तयार करू शकत नाही. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. स्क्रीनशॉट घ्यायचा. पहा न्यू पॉईंट आहे केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय इथर्स आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो ROR'. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात तर ऑक्सिजन ॲटमवरती 2 लोन पेअर असतात आणि त्यामुळे ऑक्सिजन ॲटम काय करू शकतो हे इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करू शकतो. आणि जो कंपाऊंड इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करू शकतो लोन पेअर डोनेट करतो त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो लेविस बेस म्हणतो. याचा अर्थ काय
इथर्स ॲक्ट्स ॲज लेविस बेस. इथर हे काय आहेत? लेविस बेस आहेत. त्यानंतर आपण पाहूया फर्स्ट रिएक्शन विथ कोल्ड HI. आपण काय करतोय? इथरची रिएक्शन काय करतोय? कोल्ड HI सोबत करतोय. कोणता HI आहे? कोल्ड HI आहे. जर तुम्ही इथरची रिएक्शन कोल्ड HI सोबत जर केली तर काय तयार होतात? एक तयार होतो अल्कोहोल आणि एक तयार होतो अल्काइल आयोडाईड. अल्कोहोल अँड अल्काइल आयोडाइड्स आर फॉर्म. नीट लक्षात. जर तुम्ही इथरची रिएक्शन, मग तो इथर कोणता असेल? इथरची रिएक्शन जर तुम्ही कोल्ड HI सोबत जर केले तर दोन कंपाऊंड तयार होतात. एक तयार होतो अल्कोहोल आणि एक तयार होतो अल्काइल आयोडाईड. समजलं सर्वांना? पाहिजे आपण फर्स्ट पाहूया सिम्पल इथर. दिस इज सिम्पल इथर. सिम्पल इथरची रिएक्शन आपण केले HI सोबत. कोणते HI आहे? कोल्ड HI. तर आपल्याला काय मिळणार? एक अल्कोहोल एक अल्काइल आयोडाईड. ओके. आता हा सिम्पल इथर आहे. सिम्पल इथर जर असेल तर तुम्ही कोणताही अल्कोहोल आणि कोणताही आयोडाईड तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल CH3O आणि हा H काय तयार झाला? CH3OH म्हणजे मिथाइल अल्कोहोल आणि सेकंड तयार झाला CH3I म्हणजे मिथाइल आयोडाईड. समजले सर्वांना? पुढे आता प्रॉब्लेम जास्त कुठे येतो आपल्याला? तर मिक्सड इथरमध्ये. तर मिक्सड इथर जर असेल, नीट लक्षात, जर मिक्सड इथर असेल तर काय करायचं? लार्जरचा नेहमी अल्कोहोल तयार करायचा आणि स्मॉलरचा नेहमी आयोडाईड तयार करायचा. लार्जर अल्काइल ग्रुपचा अल्कोहोल, स्मॉलर अल्काइल ग्रुपचा आयोडाईड तयार करायचा. दिस इज मिक्सड इथर. इथाइल मिथाइल इथर. ओके. याचं कॉमन नेम काय? तर इथाइल मिथाइल इथर. आपण याला हीट केलं आहे, आपण याला रिएक्ट केलं आहे कोल्ड HI सोबत. हे जे HI आहे ते HI कोणतं आहे? कोल्ड HI आहे. आता नीट लक्षात काय तयार करतं आपल्याला? लार्जरचा अल्कोहोल. कोणता लार्जर आहे सांगा? दिस इज लार्जर अँड दिस इज स्मॉलर. कारण याच्यामध्ये एक कार्बन आहे. लार्जरचा नेहमी काय तयार करता? अल्कोहोल आणि स्मॉलरचा आयोडाईड. पहा हा स्मॉलर घ्या. कोणता? CH3I आणि इथला आयोडीन घ्या. काय तयार होणार? CH3I म्हणजेच मिथाइल आयोडाईड तयार झाला, स्मॉलरचा आयोडाईड. आता शिल्लक काय राहिलं इथं? CH3 CH2O आणि हा H म्हणजेच इथाइल अल्कोहोल तयार झाला. समजलं सर्वांना? तर जास्त प्रॉब्लेम कुठे येतो आपल्याला? जर आपण मिक्सड इथरची रिएक्शन कोल्ड HI सोबत केली तर. नेहमी लक्षात मिक्सड इथर असेल आणि त्याची रिएक्शन जर कोल्ड HI सोबत झाली असेल तर नेहमी लार्जरचा अल्कोहोल तयार करता आणि स्मॉलरचा आयोडाईडच तयार करता. ओके. त्यानंतर पहा थर्ड एक्झाम्पल. याच्यामध्ये आपण जास्त कन्फ्यूज होतो. पहा दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. इफ टर्शरी अल्काइल ग्रुप प्रेझेंट. जर मिक्सड इथरमध्ये जर टर्शरी अल्काइल ग्रुप प्रेझेंट असेल तर नेहमी काय तयार करायचा? टर्शरीचा आयोडाईड तयार करायचा. टर्शरी आयोडाईड तयार होतो. एक्झाम्पल पहा. दिस इज टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर. हा इथर आहे कोणता? टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर. याच्यामध्ये एक ग्रुप टर्शरी आहे. दिस इज टर्शरी. येते सरांच्या लक्षात? दिस इज टर्शरी ग्रुप. दिस इज टर्शरी. तर टर्शरीचा नेहमी काय तयार करायचा? आयोडाईड. म्हणजे टर्शरी ग्रुपला काय अटॅच करायचा? हा आयोडीन अटॅच करायचा. म्हणजे सांग काय तयार होईल? पहा हा तयार होईल ना. ह्या Cला काय अटॅच करायचा? हा आयोडीन. दिस इज कॉल्ड टर्शरी ब्युटाइल आयोडाईड. शिल्लक काय राहिलं मग? CH3 हा O आणि हा H राहिला म्हणजेच मिथाइल अल्कोहोल. नाहीतर तुम्ही असं करताल की हा लार्जर दिसतोय आणि हा स्मॉलर दिसतोय, लार्जरचा अल्कोहोल तयार करा. तसं करायचं नाही आहे. हे कधी तयार करायचं? लार्जरचा अल्कोहोल आणि स्मॉलरचा आयोडाईड जर टर्शरी ग्रुप नसेल तर. ओके. टर्शरी ग्रुप असेल तर मात्र टर्शरीचा काय तयार करायचा? आयोडाईडच तयार करायचा आणि स्मॉलरचा दुसऱ्याचा कुणी असेल त्याचा अल्कोहोल. ओके. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट एक्झाम्पल. ॲनिसोल. याचं नाव काय पहा? ॲनिसोल, मिथॉक्झिबेन्झीन किंवा मिथाइल फिनाइल इथर. आणि याची जर आपण रिएक्शन केली HI सोबत तर नेहमी कंपाऊंड कोणते तयार होतात? आता नीट लक्ष द्या. याच्यामध्ये दोन बॉन्ड आहेत पहा. हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड कसा आहे? ऑक्सिजन आणि बेन्झिन. ऑक्सिजन आणि बेन्झिनमधला बॉन्ड नेहमी कसा आहे? एस म्हणजे स्ट्रॉंग बॉन्ड आहे. आणि ऑक्सिजन आणि अल्काइल ग्रुप याच्यामधला जो हा बॉन्ड दिसतोय तुम्हाला कोणता बॉन्ड आहे? हा कसा आहे? W म्हणजे वीक बॉन्ड आहे. मग सांगा ब्रेक कोणता होणार? जो वीक बॉन्ड आहे तो ब्रेक होईल. मग जर समजा हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड मी कसं सांगितलं तुम्हाला? वीक सांगितलं आहे, बरोबर. हा बॉन्ड कसा आहे? O आणि CH3 मधला तो वीक आहे म्हणजे बॉन्ड ब्रेक होणार कोणता? तर हा बॉन्ड ब्रेक होणार. ओके. आता सांगा O आणि C मध्ये O वरती चार्ज कोणता असणार? निगेटिव्ह. C वरती कोणता असणार? पॉझिटिव्ह. इथे सांगा H वरती पॉझिटिव्ह, I वरती निगेटिव्ह. म्हणजे काय होणार सांगा? हा H प्लस ह्या O मायनसला अटॅच होणार. हा H प्लस ह्या O मायनसला अटॅच झाला तर काय तयार होणार? फेनॉल तयार होणार. मग इथे काय? CH3 प्लस आणि हा I मायनस म्हणजे CH3I तयार होणार, मिथाइल आयोडाईड. समजलं सर्वांना? तर याच्यावरती CET 2019 मध्ये पण क्वेश्चन विचारला आहे. जर ॲनिसोलची रिएक्शन याच्यासोबत झाली तर कोणते प्रोडक्ट तयार होतात? नेहमी कोणते तयार होतात? फेनॉल आणि मिथाइल आयोडाईड तयार होतात.
फेनॉलचं दुसरं नाव काय? कार्बोलिक ॲसिड. फेनॉलचं दुसरं नाव काय? कार्बोलिक ॲसिड. हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवा. घ्यायचा स्क्रीनशॉट. पहा, रिएक्शन विथ हॉट एच आय. रिएक्शन विथ हॉट एच आय, इथरची रिएक्शन आता आपण करतोय हॉट एच आय सोबत. जर आपण इथरची रिएक्शन हॉट एच आय सोबत केली, कशासोबत? हॉट एच आय सोबत जर केली तर नेहमी काय तयार होतात? 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्काइल आयोडाइड्स आर फॉर्म. इथे अल्कोहोल तयार होत नाही, इथे दोन्हीच्या दोन्ही मॉलिक्युल कोणते तयार होतात? अल्काइल आयोडाइडचे तयार होतात. फॉर एक्झाम्पल सिम्पल इथर. दिस इज सिम्पल इथर. ह्या सिम्पल इथरची आपण रिएक्शन करतोय हॉट एच आय सोबत. हॉट एच आय याचा अर्थ काय असतो? एक्सेस एच आय. हॉट एच आय याचा अर्थ एक्सेस एच आय. एक्सेस याचा अर्थ 2 मॉलिक्युल्स ऑफ एच आय. ओके, पहा एकदम इझी आहे. पहा हे 2 एच आय आपण थोडा वेळ असं लिहूया. एच आय सांग काय करणार? हे 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन. हे 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन काय तयार होईल? H2 तयार होईल. शिल्लक काय राहिलं इथं? CH3I. CH3I म्हणजे 2 मॉलिक्युल्स ऑफ काय तयार होईल? मिथाइल आयोडाइड तयार होईल. याचा अर्थ सिम्पल इथर जर असेल तर दोन्हीच्या दोन्ही मॉलिक्युल जे तयार होतात आयोडाइडचे, ते दोन्हीच्या दोन्ही मॉलिक्युल कसे असतात? सेम असतात. बस एवढंच फक्त आपल्याला सांगायचं आहे. इथे अल्कोहोल तयार झाला का? नाही. कोल्ड एच आय असेल तर अल्कोहोल तयार होतो, हॉट एच आय असेल तर अल्कोहोल तयार होत नाही. हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं. पुढे मिक्स्ड इथर. दिस इज इथाइल मिथाइल इथर. जर आपण इथाइल मिथाइल इथरची रिएक्शन ह्या 2 एच आय सोबत केली, म्हणजेच एक्सेस एच आय सोबत केली, म्हणजेच हॉट एच आय सोबत जर केली तर काय ठरेल? एकदम इझी आहे. पहा हे 2 हायड्रोजन आहेत बरोबर. हे एच आय किती हायड्रोजन आहे सांगा? हे 2 हायड्रोजन. हे 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन काय तयार होईल? हे 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन H2O तयार होईल. शिल्लक काय राहिलं इथं? CH3 आणि ह्यातला एक आयोडीन घ्या. काय तयार होईल? CH3I तयार होईल. पहा सेकंड CH3 CH2 आणि इथला सेकंड आयोडीन काय तयार होईल? CH3 CH2I तयार होईल. म्हणजे इथाइल आयोडाइड तयार होईल. इथे जे तुम्हाला 2 मॉलिक्युल मिळालेत आयोडाइडचे, ते 2 कसे आहेत? डिफरंट आहेत. जर मिक्स्ड इथर असेल तर तुम्हाला काय मिळणार? 2 मॉलिक्युल्स ऑफ आयोडाइड बट डिफरंट. जर सिम्पल इथर असेल तर तुम्हाला काय मिळणार? 2 मॉलिक्युल्स ऑफ आयोडाइड बट सेम. आलशात हाच फक्त इथं डिफरन्स आहे. इथे अल्कोहोल मिळाला का सांगा? सिम्पल इथर असो किंवा मिक्स्ड इथर असो, हॉट एच आय सोबत रिएक्शन केलं तर कधीही अल्कोहोल तयार होत नाही. इथे नेहमी काय तयार होतात? 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्काइल आयोडाइड. तर याच्यामध्ये पहा सेकंड रिएक्शन आहे रिएक्शन विथ डायल्यूट H2SO4. जर तुम्ही इथरची रिएक्शन डायल्यूट H2SO4 सोबत जर केले तर नेहमी कंपाऊंड कोणते तयार होतात? अल्कोहोल तयार होतात. नीट लक्ष द्या. जर तुम्ही रिएक्शन डायल्यूट H2SO4 सोबत जर केली तर नेहमी कंपाऊंड कोणते तयार होतात? अल्कोहोल ROH. पहा सिम्पल इथर. सिम्पल इथरची रिएक्शन फॉर एक्झाम्पल डायमिथाइल इथर. डायमिथाइल इथरला जर तुम्ही हीट केलं डायल्यूट H2SO4 सोबत, काय केलं तुम्ही? हीट केलं डायल्यूट H2SO4 सोबत, तर काय होतं? याचं हायड्रोलायसिस होतं. हायड्रोलायसिस म्हणजे काय? ॲडिशन ऑफ वॉटर. वॉटर आपण असं लिहू शकतो HOH. काय तयार होणार? हा OCH3 आणि हा H काय तयार झाला सांगा बॉक्समध्ये? CH3O आणि हा H म्हणजेच CH3OH. दुसरा मॉलिक्यूल कोणता आहे? CH3OH म्हणजे दुसरा पण तोच आहे. म्हणजे 2 मॉलिक्युल्स ऑफ मिथाइल अल्कोहोल तयार झाला. याचा अर्थ हे जे 2 अल्कोहोल तयार झालेत हे दोन्ही अल्कोहोल कसे आहेत? सेम आहेत. जर सिम्पल इथर यूज केला तर तुम्हाला काय मिळणार? 2 मॉलिक्युल्स ऑफ मिथाइल अल्कोहोल. 2 मॉलिक्युल्स ऑफ एनी अल्कोहोल पण ते कसे असणार? सेम. जर तुम्ही मिक्स्ड इथर यूज केला फॉर एक्झाम्पल इथाइल मिथाइल इथर आणि याला जर तुम्ही हीट केला डायल्यूट H2SO4 सोबत तर काय होणार? हायड्रोलायसिस होणार. इथेही तुम्हाला काय मिळणार? अल्कोहोल. किती मॉलिक्यूल? 2. पण ते 2 कसे असणार? आता डिफरंट असणार. एकदम इझी आहे. पहा हा CH3 CH2O आणि हा H. पहा काय तयार होईल? CH3 CH2O आणि हा H म्हणजेच काय तयार झाला? इथाइल अल्कोहोल तयार झाला. दुसरा अल्कोहोल कोणता मिळाला तुम्हाला? CH3OH म्हणजेच मिथाइल अल्कोहोल. इथे पण काय मिळालं? 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल. इथेही तुम्हाला काय मिळालं? 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल. फक्त सिम्पल इथर असेल तर तुम्हाला काय मिळतात? 2 सेम अल्कोहोल मिळतात. आणि जर मिक्स्ड इथर असेल तर तुम्हाला काय मिळतात? 2 डिफरंट अल्कोहोल्स. लक्ष ठेवा. डायल्यूट H2SO4 सोबत रिएक्शन केलं तर काय तयार होतात? फक्त अल्कोहोल तयार होतात. आयोडाइड तयार होत नाही. घ्यायचा स्क्रीनशॉट. हां न्यू पॉईंट आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या नेहमी कोणत्या कंपाऊंडमध्ये होतात? तर ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये होतात. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन असा जर वर्ड तुम्हाला दिसला तर याचा अर्थ हे कोणत्या कंपाऊंडमध्ये होतात? तर ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये होतात. आपण टॉपिक पाहतोय इथर्स. म्हणजे कोणतं इथर असेल सांगा? ॲरोमॅटिक इथर असेल. म्हणजे ॲरोमॅटिक इथरमध्ये काय होतात? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या कोणत्या पार्टला होतात? तर ह्या बेन्झिनिंग जो पार्ट आहे
दिस पार्ट, तर ह्या पार्टला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होतात. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 3 पोझिशन आहेत. दिस इज ऑर्थो पोझिशन, याच्याबरोबर अपोजिट आहे पॅरा पोझिशन. ऑर्थो आणि पॅराच्या मध्ये काय असते, मेटा पोझिशन असते. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कोणत्या पोझिशनला होणार, ऑर्थो पोझिशनला होणार. एकतर काय होतात, ऑर्थो किंवा पॅराला होतात किंवा मेटाला होतात. दोनच पॉसिबिलिटीज, एकतर ऑर्थो पॅराला होणार किंवा एकतर मेटाला होणार. म्हणजे डिपेंड कशावरती आहे, तर डिपेंड आहे ह्या ॲरोमॅटिक रिंगला हा जो ग्रुप अटॅच आहे, म्हणजे कोणता ग्रुप अटॅच आहे, हा जो ग्रुप अटॅच आहे त्या ग्रुपवरती डिपेंड. कोणताही ग्रुप अटॅच असू शकतो. आता इथे काय अटॅच आहे, OCH3 ग्रुप अटॅच आहे. तर या ग्रुपवरती डिपेंड आहे की रिएक्शन कोणत्या पोझिशन होणार, ऑर्थो पॅराला होणार का मेटल होणार. आता नीट लक्षात, ऑक्सिजन ॲटमवरती काय आहे सांगा, ऑक्सिजन ॲटमवरती आहे लोन पेअर. लोन पेअर असल्यामुळं काय होणार, ही इलेक्ट्रॉनची पेअर इथे डोनेट होणार, हे पाय इलेक्ट्रॉन काय होणार, इथे डोनेट होणार. बरोबर, म्हणजे निगेटिव्ह चार्ज कुठे येणार, ऑर्थोला येणार. पुढच्या स्ट्रक्चरमध्ये पॅराला येणार, त्याच्या पुढच्या स्ट्रक्चरमध्ये ऑर्थोला येणार. म्हणजे निगेटिव्ह चार्ज कुठे येतो, ऑर्थो आणि पॅराला येतो. याचा अर्थ इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे जास्त आहे, ऑर्थो आणि पॅराला जास्त आहे. म्हणून हा जो OCH3 ग्रुप अटॅच आहे तो OCH3 ग्रुप कोणता आहे, ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. दिस इज ॲक्टिवेटिंग ग्रुप. आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑर्थो आणि पॅरापासून इन्क्रीज होत असल्यामुळं OCH3 ग्रुप हा कसा आहे, ॲक्टिवेटिंग. आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑर्थो आणि पॅरापासून जास्त, म्हणजे येणारा इलेक्ट्रोफाईल कुठे येणार, ऑर्थो आणि पॅराला. आणि त्यामुळे हा कसा आहे, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. नेहमी लक्ष ठेवा, ॲरोमॅटिक इथरमध्ये म्हणजेच ह्या ॲनिसोलमध्ये रिएक्शन ह्या कोणत्या पोर्शन होतात, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑर्थो आणि पॅरा पोर्शन होतात. लक्ष ठेवा, कारण बेन्झिनला हा जो OCH3 ग्रुप अटॅच झाला आहे तो कसा आहे, ॲक्टिवेटिंग आहे आणि ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. अँड देअरफॉर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स टेक्स प्लेस ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट रिएक्शन आपण पाहूया. जर आपण ॲनिसोलचे रिएक्शन ब्रोमिनसोबत केले इन ॲसिटिक ॲसिड तर काय तयार होणार, ऑर्थोचा H आणि इथला एक Br काय रिमूव्ह होणार, HBr रिमूव्ह होणार. यातला जो सेकंड Br आहे तो सेकंड Br ह्या ऑर्थो पोझिशनला अटॅच होईल. तर आपल्याला मिळेल हा कंपाऊंड ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल. सेकंड काय होईल, पॅरा पोझिशनचा H आणि हा Br HBr रिमूव्ह होणार. यातला जो सेकंड Br आहे तो सेकंड Br इथे अटॅच होईल. म्हणजे आपल्याला काय मिळेल, पॅरा ब्रोमो ॲनिसोल. म्हणजे काय मिळणार, एक मिळेल ऑर्थो प्रोडक्ट, दुसरा मिळेल आपल्याला पॅरा प्रोडक्ट. ओके. आता याच्यामध्ये मेजर जर तुम्हाला CETमध्ये विचारलं मेजर, तर कोणता मेजर आहे, तर पॅरा कंपाऊंड. ॲनिसोलच्या जेवढ्या पण आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहतोय त्या सर्व रिएक्शनमध्ये जो पॅरा कंपाऊंड आहे तो कसा आहे, मेजर आहे. इथे ऑर्थो मेजर नाही आहे. ऑर्थो आपल्याला एकाच ठिकाणी मेजर मिळाला होता, कुठे, ऑर्थो नायट्रोफेनॉल अँड पॅरा नायट्रोफेनॉल. फेनॉलची जेव्हा आपण नायट्रेशन रिएक्शन करतो तेव्हा आपल्याला ऑर्थो नायट्रोफेनॉल आणि पॅरा नायट्रोफेनॉल होतो. डायल्यूट HNO3 सोबत रिएक्शन केल्यानंतर तिथे मात्र काय आहे, ऑर्थो नायट्रोफेनॉल हा मेजर आहे. बाकी कुठेही ऑर्थो मेजर प्रोडक्ट नाही आहे, सगळीकडे काय आहे, पॅरा हा मेजर प्रोडक्ट आहे. समोर सरना. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज हॅलोजिनेशन रिएक्शन. हॅलोजिनेशनमधली कोणती रिएक्शन आहे, ब्रोमिनेशन रिएक्शन आहे. ओके. त्यानंतर ॲनिसोलचे आपण करा नायट्रेशन रिएक्शन. नायट्रेशन म्हणजे काय, HNO3 सोबत करायची इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. तर होणार काय, ऑर्थो आणि पॅराला रिएक्शन होणार. ऑर्थोला एक NO2 ग्रुप अटॅच होणार, पॅराला एक NO2 ग्रुप अटॅच होणार. ओके. ऑर्थो नायट्रो ॲनिसोल, पॅरा नायट्रो ॲनिसोल हा कंपाऊंड आपल्याला मिळणार. दिस इज कॉल्ड नायट्रेशन रिएक्शन. मेजर कंपाऊंड कोणता, पॅरा नायट्रो ॲनिसोल इज मेजर कंपाऊंड. समजलं सर्वांना. इथे सगळीकडे काय असणार, पॅरा मेजर असणार. नायट्रेशनमध्ये काय होतं, ऑर्थोला एक NO2 आणि पॅराला एक NO2 अटॅच होतो. जो पॅराला अटॅच आहे तो मेजर. पुढे ॲनिसोलची रिएक्शन जर आपण मिथाइल क्लोराईड सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, म्हणजे रिएक्शन कोणते सांगा, लक्ष ठेवा, अल्कायल हायड्राइड आणि अनहायड्रस AlCl3 म्हणजे रिएक्शन कोणते, फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन आहे. होणार काय, ऑर्थोचा एक H आणि हा Cl काय रिमूव्ह होणार, HCl रिमूव्ह होणार. इथे शिल्लक करायला मिथाइल ग्रुप, हा मिथाइल ग्रुप ऑर्थोला एकदा अटॅच होणार, एकदा पॅराला अटॅच होणार. म्हणजे आपल्याला हा कंपाऊंड मिळणार. ओके. ऑर्थोमिथॉक्झी टोल्यून, इथे P-मिथॉक्झी टोल्यून. ओके. समजले सर्वांना. याच्यामध्ये मेजर कोणता आहे, दिस इज मेजर. जो पॅरा आहे तो मेजर. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. रिझन काय, कारण इथला जो H होता तो H कुणी रिमूव्ह केला आहे, तर मी अल्कायल ग्रुपनं रिमूव्ह केला आहे, अल्कायल ग्रुपनं रिप्लेस केला आहे. म्हणून आपण या रिएक्शनला काय म्हणतो, फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. त्यानंतर जर आपण ॲनिसोलची रिएक्शन ॲसिटिल क्लोराईड सोबत केली, दिस इज ॲसिटिल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, तर काय तयार होणार पहा, ऑर्थोचा H आणि हा Cl HCl रिमूव्ह होणार.
हा जो सी डबल बॉन्ड OCH3 आहे, सी डबल बॉन्ड OCH3 तो एकदा ऑर्थोला अटॅच होणार, सेकंड टाईम तो पॅराला अटॅच होणार. जो पॅराला अटॅच आहे तो कसा असणार, मेजर असणार. आता इथे काय झालं आहे पहा, हा जो एच आहे तो एच कुणी रिप्लेस केला आहे, असाइल ग्रुपने रिप्लेस केला आहे. दिस इज कॉल्ड असाइल ग्रुप अँड देअरफॉर दिस रिएक्शन इज नोन ॲज फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. तर ह्या होत्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. टोटल 4 रिएक्शन्स आहेत, हॅलोजिनेशन, नायट्रेशन, फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन अँड फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. ह्या 4ही रिएक्शन कोणत्या येतात, ऑर्थो आणि पॅराला होतात. जो पॅरा कंपाऊंड आहे तो मेजर आहे, एवढंच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर ठीक आहे, आपण लास्ट लेक्चरला अल्कोहल्स अँड फिनॉलचे आपण रिव्हिजन घेतले होते आणि आज आपण घेतलं आहे इथरची रिव्हिजन. आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिडची रिव्हिजन घेऊया. थँक्यू.